आपण पाहतोय या तमाम क्रीडा रसिक सज्ज झाले त्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. ऑल सेट लेट्स प्ले. सामन्याला आरंभ होतोय. पहिली चढाई आविष्कार साळवी. एक अक्षय व्यक्तीकडून पारितोषिक आलेले आहे. पहिली चढाई करणाऱ्या खेळाडूसाठी 100 रुपये. इतनी शक्ति हमें देना दाता आविष्कार साळवी कमजोर ना हो. सर आविष्कार साळवीने शानदार डिफेंस. पहिल्या चढाईवरती आविष्कार साळवी आणि त्याला कॉम्बिनेशन टॅकलच्या जोरावरती बॅक लाईनच्या पाठीमागे पाठवलंय. येतो झाकी आहे. ये पिक्चर पूरा का पूरा अभी भी बाकी है. एकीकडे आविष्कार साळवी सारखा एक स्टार खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे, तर दुसरीकडे आपण बघितलं होतं की मागच्या सामन्यामध्ये त्याने आपलं सुपर 10 देखील कंप्लीट केलेलं होतं. तो दापोलीचा बाहुबली आता काही नसलं ऍज अ रेडर म्हणून आपली पहिली चढाई समोर पाहायला भेटतोय. दरम्यान सुरुवात केली होती डाव्या कोपऱ्यातून, त्यानंतर मोमेंटमचा वापर करत राईट कॉर्नरच्या दिशेने वेगाने पुढे सरकण्याचा त्याचा प्रयत्न होता. पुरेपूर 30 सेकंदाचा वापर करण्याचा तो प्रयत्न करू शकेल. कोणती रिस्क येत नाहीये. आपले सेफ रेट त्याच्याकडनं पाहायला मिळते. आकारीपर्यंत त्यानंतर जेबी पाहायला मिळते. जेबीने देखील मागच्या मॅच मध्ये कमाल केलेली होती. सर्वोत्तम प्रदर्शन आविष्कार साळवीला एक उत्तम साथ दिलेली होती. संकटमोचे खेळाडू म्हणून देखील जेबीची ओळख संपूर्ण दापोली तालुक्यामध्ये इथे टॅकल केले का बोलले एका गुणाची कमाई अमर मराठा असुरे संघाच्या खात्यामध्ये. सुरुवातीला दूर मोठे धक्के बसतात. दोन सर्वोत्तम रेडर जे बॅकलाईनच्या पाठीमागे गणित संघाचे 81 संघासाठी या संघाच्या नावामुळे संघर्ष आहे. गणपती बाप्पाचा आशीर्वाद या टीमच्या पाठीमागे आहे. आणि त्यांना त्याच वेळेला जर पाहिलं तर गौरी सरस सारखा युवा खेळाडू, एक उदयमुख खेळाडू मागील 2 पर्वामध्ये या खेळाडूने देखील तमाम क्रीडा रसिकांच्या छोटे कमाल केली गौरी सरसने. याच्या अगोदर आपण दोन गुणांची दमदार चढाई करत आपल्या टीमसाठी एक बहुकुल अशी कामगिरी पार पाडली आहे गौरी सरसने. आणि तमाम क्रीडा रसिक देखील खुश होत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये चांदा वर्ग अमरवारी टासुरे संघाला मोटिवेट करताना सपोर्ट करताना पाहायला भेटते. आपल्याकडे ऍज अ रेडर म्हणून इथं गुणाची कमाई करतोय का माहिती नाही. एक सेफ रेड. पहिल्या 2 चढाईमध्ये 2 मोठे धक्के बसलेले होते. आपण बघितलं आविष्कार साळवी, त्याचबरोबर जेबी, त्यांचे 2 सर्वोत्तम रेडर होते ते बॅकलाईनच्या पाठीमागे. सध्यासाठी 4 खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे. गौरी संघाची जी मल्टी पॉईंट रेड आपण पाहिलेली होती त्या ठिकाणी 2 डिफेंडर्स त्यांना बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलं आणि सद्यस्थितीमध्ये गजानन संघर्ष 81 संघासाठी सुपर टॅकलची पोझिशन. आपा कैदरकर दापोलीचा बाहुबली ऍज अ रेडर. मात्र इथे कोणताही तो धोका पत्करणार नाहीये. त्याला माहिती आहे की 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे. जर सुपर टॅकल झालं तर 2 गुणांची कमी होईल. सुरुवातीच्या मिनिटांमध्ये अमरवारे टासुरे संघाने डॉमिनेट केलेला आहे. 2 संघ अनेक पर्वांमध्ये अनेक वेळा एकमेकाच्या विरोधामध्ये खेळलेले आहेत. परंतु या स्पर्धेमध्ये हे 2 संघ अर्थातच कोणता संघ कोणत्या टीम वरती भारी पडतो हे पाहणं फार गरजेचं असणार वाटलं की कदाचित मिडल क्रॉस केले की काय पिंटे आंबेकरने, परंतु नाहीये. डिफेंडर्स वरचं ठरतायत. तिन्ही सर्वोत्तम रेडर, तिन्ही प्रमुख रेडर बॅकलाईनच्या पाठीमागे. मात्र 2च खेळाडू आता आपल्याला डिफेन्स वरती पाहायला भेटतात. दापोलीचा बाहुबली आपा कैदरकर जो ऍज अ रेडर आपण पाहतोय सर्वोत्तम कामगिरी पार पाडतोय का 2+2=4 गुणांचा चौकार विठ्ठल आपा कैदरकरच्या माध्यमातून शानदार कामगिरी. आजच्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं होतं की पहिल्या हाफ मध्ये सुपर 10 कंप्लीट केलेलं होतं आपा कैदरकरने. आणि या महत्वाच्या उपांत्य फेरीच्या मॅच मध्ये देखील आपा कैदरकर सातत्यानं सर्वोत्तम कामगिरी पार पडत तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा स्वतःकडे खेचून घेतोय. दरम्यान यावेळेला आपण पाहतोय आविष्कार साळवी चढाई मार्गावरती सज्ज होतोय. यश आगिनेच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. दावा तरी केला जातोय. मैदानामध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला भेटेल. आता तर जर्सीला हलकंसं स्पर्श झालं का पाहायचं आहे. आविष्कारने दावा केला मात्र रेफरीवरती त्यांचा कोणताही असर होत नाहीये. एक सेफ रेड पाहायला मिळाली तर आविष्कार साळवी यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर अमरवारे टासुरे संघाचा एक युवा खेळाडू आहे, एक उदयमुख खेळाडू, हरपत बोला खेळाडू, एक स्टार खेळाडू आणि चमचमचा सिद्धार आहे. भविष्यात हात वरती गेलेला ग्रीन कार्ड दाखवलं इथे.
वीर दाखवलेला आहे जाफरला. त्याचप्रमाणे गौरी सनस या खेळाडूसाठी त्रिशा आणि ध्रुवी तवसळकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे गौरी सणस याच्यासाठी. ओवी शिरवंदे यांच्याकडून गौरी सणस याच्यासाठी सुंदर खेळासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. एका चढाईत 3 खेळाडू बाद करणाऱ्या खेळाडूस स्वराज्य बोटिंग अनिल आरेकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. दरम्यान चढाई करतोय तो अफा गायनरकर. एक सुंदर खेळीसाठी प्रसिद्ध असलेला असा कबड्डीपटू खेळी सजवतोय, पराकाष्ठा करतोय. केळशीच्या 2-3 साखळ्या यावेळी मात्र सुंदर कामगिरी करत 2 गुणांची भरीव कामगिरी. हनुमान उडी, सुंदर अशी हनुमान उडी. टाळ्यांच्या गजरात अपाकचं कौतुक होत आहे. आणि चढाई करतोय तो जेमी, केळशी संघाचा जेमी खेळी सजवतोय आणि सुंदर असा केळशी संघाचा कबड्डीपटू टिकला जातोय, बाद होतोय. आणि पुन्हा एकदा त्रुटीत समय मागून घेतलाय तो मोसना. 2 दिवस सलग सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पार पडलेली पाहायला मिळते. आणि चढाई करतोय तो अफा कैनरकर, सर्वांचा लाडका गुणी असा खेळाडू. 777 गणवेश परिधान केलेला आपल्या प्रतिस्पर्धी संघाला आजमावीत. 1-14-14-1 अशी चाललेली लढत आपण पाहतोय. आणि दस्तूर खुद्द बंटी आंबेकर सुद्धा आता आपल्या संघामध्ये दाखल झालाय. आणि लढाईसाठी केळशी संघाचा कबड्डीपटू खेळी सजवते, 2 नंबरचा गणवेश परिधान करतोय. आपल्या प्रतिस्पर्धी संघाला आजमावीत खेळी सजवतोय. सुंदर असा पदलादित्य करत तेवढी सावध तितकी संयमी मध्ये आक्रमक होण्याचा प्रयत्न. बदरची टिकटिक सुरू होते. आपली चढाई संपवण्याच्या विचारात पुन्हा एकदा उडी पाहून देत माघारी वळतोय आणि प्रत्युत्तरासाठी जातोय. पुन्हा चढायांवर चढा करणारा अफा कैनरकर, आपल्या खेळीने क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा अफा कैनरकर. गतवर्षी त्याच्या सन्मानार्थ मुरुडमध्ये सुद्धा भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेलाही क्रीडा रसिकांनी मनमुराद असा प्रतिसाद दिला. तो अफा कैनरकर सुंदर अशी खेळी करत सेकंद लावलं. आपल्या संघाची आघाडी लक्षात घेत सावध 40-45 सेकंदाची रेड झाली. बदरची टिकटिक सुरू झालेली. पूर्ण वेळ आपली 30 सेकंदाची वेळ पूर्ण करतोय. माघारी वळतोय, प्रत्युत्तरासाठी जातोय. पुन्हा एकदा 2 नंबर गणवेश प्रदान केलेला केळशी संघाचा कबड्डीपटू. बलाढ्य असं क्षेत्ररक्षण अमर भारत ताळसोले संघाचं. आणि चढाई करत असलेला केळशी संघाचा कबड्डीपटू. 1-14-14-1 या क्रीडांगणावर अनेक केळशी या संघाची डॉल्फिन राईड राहिलेली आहे. त्यांचे स्वराज्य बोटिंगचे मालक अनिल आरेकर आठवण करून देत आहेत. गतवर्षी गजानन संघर्ष केळशी हा विजेता झाला होता. आणि या बोटिंगच्या दरम्यान समुद्र सफरीचा मनमुराद आनंद, चणे शेंगदाण्यांची सोय अशी सर्व स्वराज्य बोटिंग यांच्या तर्फे करण्यात येणार आहे. तरी त्यांची राहिलेली डॉल्फिन सफर त्यांनी अजूनही पूर्ण करावी अशी स्वराज्य बोटिंगचे मालक अनिल आरेकर यांचं म्हणणं आहे. दरम्यान पुन्हा एकदा येतोय गौरी सनस, मूर्ती लहान पण कीर्तिमान असा कबड्डीपटू. मध्यम उंची पण अतिशय चपळ खेळी यावेळी मात्र त्याला रोखण्यात यशस्वी होतोय केळशी संघ. शांतता राखा,
शांत करा का? अरे तू जाणार आणि जाणार चढाईसाठी आविष्कार साळवी. बरोबर सुपर टाकायला आविष्कार साळवी खेळी सजवतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, आपल्या संघाला गुण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. नाही पडला आणि बोनस गुणाचा मानकरी ठरतोय. येतोय सिद्धू कामेरकर, उंच पुरा मजबूत शरीर यष्टीचा असा कबड्डीपटू, अमर भारत संघाकडून गेली अनेक वर्ष खेळ खेळत असलेला सिद्धू कामेरकर याचा खेळ आपण पाहतोय. आपल्या संघाची आघाडी लक्षात घेत सावध संयमी खेळी, कोणताही धोका न पत्करता खेळशी संघाच्या क्षेत्ररक्षणात आपली खेळी सजवतोय. बदलची टिकटिक सुरू होते आणि आपली खेळी संपूर्ण माघारी वळतोय. प्रत्युत्तरासाठी जातोय पुन्हा एकदा आविष्कार साळवी. प्रत्येक सामन्यात चढाईचा बादशाह ठरणारा असा कबड्डीपटू आविष्कार साळवी या विठुरायाच्या पाळंदे नगरीत चाललेल्या स्पर्धेमध्ये आपली खेळी सजवतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय, यशपत्री पडत नाही. पुन्हा वारंवार मागच्या चढाईत बोनस गुणाचा मानकरी ठरला होता. बदलची टिकटिक सुरू होते, माघारी वळतोय, प्रत्युत्तरासाठी येतोय तो पुन्हा एकदा आपा कैनरकर. आपल्या संघासाठी वारंवार चढ्या करणारा असा हा कबड्डीपटू, शांत संयमी खेळी, तितकीच आक्रमक खेळी, कोणी असा कबड्डीपटू रसिकांच्या गळ्यातला ताईट ठरतोय तो आपा कैनरकर. खेळी सजवतोय. गजानन संघर्ष 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आणि यावेळी मात्र काहीशी फसगत होते. बंटी आंबेकर याला टिपण्याचा दावा करतोय. कोणताही निर्णय नाही चढाईसाठी आविष्कार साळवी. यावेळी मात्र एकाकी पकड करण्याच्या प्रयत्नात रोहित बाग आणि गुट जमा होतोय केशी संघाच्या खात्यात. चढाईसाठी पुन्हा एकदा आपा कैनरकर. मागच्या चढाईत बंटीला टिकल्याचा दावा करणारा आपा कैनरकर पुन्हा एकदा चढाई करतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय आणि यावेळेस सुंदर कामगिरी करत संघाचा इशारा. दरम्यान चढाईसाठी पुन्हा एकदा यावेळी मात्र एक गडी टिकतोय. काही सूचना देण्यात येत आहे आणि चढाई करतोय तर सिद्धू कामेरकर. सिद्धू कामेरकर चढाई करतोय. पुढचं समालोचन ऐकतोय आपण क्षीरसागर सरांच्या वाणीतून. नाही तर काय धन्यवाद खेडेकर सर. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानामध्ये. सिद्धू कामेरकर संघ एक आपली भूमिका पार पाडताना पाहायला भेटतोय. टोटली डॉमिनेट केलं होतं अमर भारत टासोरे संघाने. गजानन संघर्ष केशी संघाला परंतु मागच्या काही मिनिटांचा आपण इतिहास पाहिला तर अर्थातच शानदार गजानन संघर्ष केशी टीमने. सिद्धू कामेरकरसाठी एक सुवर्ण संधी असेल. त्याने जर बोनस पॉईंटची कमाई केली तर त्याचे जे मित्र आहेत त्यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल. मात्र या ठिकाणी आपण खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता जिमीकडून. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न समोरचा यशस्वी देखील करतोय. मध्यरेषेच्या आसपास यस मिडलाईन सक्सेसफुली क्रॉस केली. एका गुणाची कमाई करत आपल्या संघाचा जो गुणफलक जो खूप मोठ्या मार्जिनने पिछाडी होता गजानन संघर्ष केशी तो काही अंश भरून काढण्याचा प्रयत्न जिमीने देखील केलेला आहे. मध्यंतरासाठी खेळ थांबतोय. गुणफलक जाणून आणि दुसऱ्यापर्यंत काय घडतंय काय बिघडतंय जाणून घेऊया आणि सहकारी समालोचक अटक उत्कर्ष करण्याकर यांच्या मधुबानीतून. धन्यवाद सागर सर. जाऊया तर पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे. अत्यंत चुरशीचा सामना क्रीडा रसिकांना इथे अनुभवायला मिळतोय.
ज्याप्रमाणे आपण कमबॅक बघितलाय गजानन संघर्ष केशी संघाचा फर्स्ट हाफ मध्येच आपल्याला सर्वांना एक कबड्डीच्या क्रीडांगणावरती जलवा परफॉर्मन्स दाखवून दिलाय गजानन संघर्ष केशी या संघाचा जर आपण गुणांचा विचार करतोय अर्थातच 11 गुणफलक आपल्याला पाहायला मिळालं होतं त्याच्यानंतर ज्या वेगाने गजानन संघर्ष केशी गुणफलक हलवण्याचं काम केलंय त्याच्यानंतर अफलातून कामगिरी आणि आता गुणफलक आपण बघतोय 15-15 अक्सर कहा जाता है कि मुश्किल नहीं है कुछ दुनिया तू हिम्मत तो कर मुश्किल नहीं है कुछ दुनिया तू हिम्मत तो कर ख्वाब बदलेंगे हकीकत में तू जरा कोशिश तो कर नक्कीच ज्याप्रमाणे आपण प्रयत्न करत असतो आपल्या प्रयत्नांना यश मिळो अथवा न मिळो पण प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे आणि गजानन संघर्ष केशी संघाने दाखवून दिलंय की जर आपण प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळत असतं अफलातून कामगिरी खरोखर कौतुक करावं तितकं कमी आहे क्रीडा रसिकांना ज्या प्रकारचा सामना बघण्यासाठी क्रीडा रसिक इथे आसक्तलेले आहेत ना त्या सर्व उपस्थित असलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मन भरण्याचं काम हे ज्याप्रमाणे खेळाडू करतात त्याचप्रमाणे सर्वात मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं ते श्री विठ्ठल रखुमाई मंडळ पाळंदे यांचं उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना एकदा विनंती आहे की संपूर्ण पाळंदेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्या संयोजनामुळेच आपल्याला एवढी मोठी स्पर्धा पाहायला मिळते नक्कीच पुन्हा एकदा जाऊया क्रीडांगणाकडे अफाक ऐनरकर या खेळाला आपण बघतोय दापोलीचा बाहुबली मॅन फ्रॉम मुरुड अफाक ऐनरकर यावेळेला चढायच्या मार्गातून आपल्याला पाहायला मिळतो समोर 7 खेळाडूंचं अभ्यास क्षेत्ररक्षण आणि यावेळेला मात्र एका यशस्वी गुणाची कमाई करून अफाक आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय दापोलीचा स्टार आविष्कार समोर 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आपण जर अमरवाडी टाउस या संघाचा विचार करतोय आज स्वतः जातीने आपल्याला सिद्धार्थ कामेरकर हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय दापोली तालुक्याचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं त्याचप्रमाणे संजोगला आले आहे प्रथमेशला आपण बघतोय रोहित चोगले आहे गौरी सणस आहे अफाक ऐनरकर आहे अमर भारत टाउस संघाचे सर्वच खेळाडू अनेक क्रीडांगणावरती बेस्ट परफॉर्मन्स देताना आपण आजपर्यंत बघत आलो आणि आज अमर भारत टाउसचा एक अष्टपैलू खेळाडूंनी सजलेला संघ आपल्याला पाळणीच्या क्रीडांगणावरती पाहायला मिळतो पुन्हा एकदा अफाक ऐनरकर 777 नंबर चढायचा मार्ग पाहायला मिळतो सर्वांस्तो तिसऱ्या चढायची इशारा होते डुआ डायरेक्ट सिद्धेश गौड 3 नंबरची असे प्रदान केलेला सर्वांचा लाडका जिमी यावेळेला चढायचा मार्गातून आपल्याला पाहायला मिळतो समोर 7 खेळाडूंचं अभिषेक क्षेत्ररक्षण अमर भारत टाउस संघाचं आणि यावेळेला मात्र जिमीला पकड होते ते अमर भारत टाउस संघाच्या माध्यमातून डबल टाउट केला गेला सिद्धार्थच्या माध्यमातून सांगितलेला उत्तम नमुना अमर भारत टाउस संघाने सादर केला आणि नक्कीच या पकडीचं क्रेडिट जातं सिद्धार्थ कामेरकरने पुन्हा एकदा मूर्ती लहान कीर्तिमान असा खेळाडू गौरी सणस ज्या खेळाडूने केशीच्या क्रीडांगणावरती आपल्या खेळाला सुरुवात केली आणि आज तोच खेळाडू दापोली तालुक्यातील प्रत्येक क्रीडारसिकाच्या काळातील ताईत बनलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच अनेक क्रीडांगणांवरती गौरीच्या खेळाचा ठसा उमटवलेला आपण पाहतो रिकाम्या हाताने मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय आविष्कार 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आविष्कारच्या नजरेस पडतंय वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातोय आविष्कारच्या माध्यमातून चालू संघाचं गुणफलक आहे 17 गुणांवरती अमर भारत टाउस 15 गुणांवरती गजानन संघर्ष केशी 2 गुणांची आघाडी अमर भारत टाउस संघाकडे बजर वासने तिसऱ्या चढायची इशारा होते डुआ डायरेक्ट महाराष्ट्र स्थिती असताना मूर्ती लहान आणि कीर्तिमान अर्थातच गौरी सणच्या खेळाडूला बघतोय आणि अर्थातच यावेळेला पिंट्या पुढे सरसावतोय आणि जागेवरती थांबवलं गेलं ते गौरी सणचा थेट बॅकलाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय नक्कीच थोडा वेळ विश्रांती करावी लागेल प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय समोर 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आणि यावेळेला मात्र किती गुणांची कामाई आविष्कारच्या माध्यमातून
सिद्धार्थ कामेकर या खेळाडूला स्पर्श केल्याचा दावा केला जातोय. आविष्कार आपल्या कोर्टमध्ये एका गुणाची यशस्वी कमाई करून मागे फिरतोय. यशस्वीरित्या पार केली जाते. काहीचा समोर मागून घेतला गेला. आपण जर गुणसंख्या बघितली तर 1-14 होती आणि 82 संघाने त्याची बरोबरी साधत पुन्हा आता 17-17 असं गुणफलक आपल्याला दिसतंय. उत्कर्ष निलेश, ज्याप्रमाणे आपण लाईफ मध्ये कमबॅक करण्याचा विचार करत असतो इतकं सोपं नसतं. प्रत्येकासाठी संघर्ष हा खेळ असतो आणि अर्थातच गजानन संघर्ष केशी संघाचा आपण स्कोरबोर्डचा विचार करतो. अर्थातच 1-14 असणारा गुणफलक आणि त्याच्यानंतर पुन्हा एका समान गुणफलकावरती दोन्ही संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. गजानन संघर्ष केशी संघाचा हा संघर्ष आपल्याला क्रीडांगणावरती पाहायला मिळाला. प्रथमेश लाले या खेळाडूला आपण बघतोय. 9 नंबर जर्सी परिधान केला. अमर भरत टांगचा चढाईपट्टू आहे. चालू होते. वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातो. प्रथमेशच्या माध्यमातून आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा वारंवार चढाई करताना संघाची सुद्धा आपल्या हातामध्ये सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच आविष्कार समोर 4 खेळाडूंचे क्षेत्ररक्षण. सामन्याचे गुणफलक आहे 17-18. एका गुणाची आघाडी गजानन संघर्ष केशले घातली. यावेळेला मात्र उत्कृष्ट सैनिक पकडीचा नमुना 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणातून बाहेर निसटण्याचा प्रयत्न करत असताना आविष्कार, पण त्याच वेळेला चौघांनी एका साथीने प्रयत्न केला आणि आविष्कारला मात्र यावेळेला जेरबंद करण्यात यशस्वी झाला. तो अमर भरत टावसरीचा संघ बसर वाचतोय. तिसऱ्या चढाईची इशारत होते. डू ऑल डायरेक्ट. गौरी सळस या खेळाडूवरती मात्र नक्कीच तिसऱ्या चढाईचा भार आपल्याला दिलेला पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा डबल ट्राय होल्ड यशस्वी होत आहे पिंट्याच्या माध्यमातून. चेहऱ्यावरती गोड स्माईल पिंट्याच्या. गौरी सळस या खेळाडूला डबल ट्राय होल्ड केलं गेलं. पुन्हा एकदा बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. 2-3 महत्वाचे खेळाडू आपण बघतो. अमर भरत टावसरी संघाचे जे आपल्याला सुद्धा बॅकलाईनच्या बाहेर दिसतात. रमतीतून सोगले, अफाक ऐदरकर, प्रथमेश आणि संजू या खेळाडूंवरती नक्कीच महत्वाची जबाबदारी आहे. जिमी शेवटी टोकला जातो. पुन्हा एका प्रदर्शनावरती चालू होते. रोहित सोगले या खेळाडूला बाद केलं गेलं. बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. महत्वाचा डिफेंडर यावेळेला टिपला गेला जिमीच्या माध्यमातून. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय दापोलीचा बाहुबली मॅत्रा मुरडा फाक ऐदरकर. रात्रीचे 12 वाजून गेले पण क्रीडारसिकांची गर्दी अजून सुद्धा आपल्याला कुठे कमी झालेली पाहायला मिळत नाहीये. नक्कीच कबड्डीवरचं प्रेम या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच सागर सर, ज्यावेळेला आपण विचार करत असतो की आपण आपल्या गावापर्यंत असे असताना आपण आपल्या गावापुरतं मर्यादित असतो, पण ज्यावेळेला आपण गावातून बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला तालुका आपला महत्त्वाचा असतो आणि ज्यावेळेला आपण तालुक्यातून बाहेर पडत असतो त्यावेळेला आपल्याला जिल्हा आपल्याला जवळचा वाटतो आणि याच्या पलीकडे आपण एक महाराष्ट्रवासी असतो आणि जेव्हा आपण महाराष्ट्र राज्यातून बाहेर पडतो त्यावेळेला नक्कीच आपण एक भारतीय म्हणून असतो. नक्कीच कबड्डीवरती असणारं प्रेम देखील तसंच आहे. आज ही स्पर्धा जरी पाळंद्याच्या क्रीडांगणावरती आयोजित केलेली असली तरी संपूर्ण दापोली तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील इथे क्रीडा रसिक उपस्थित झालेला पाहायला मिळतोय. रात्रीचे कितीही वाजले आणि अंतिम सामन्याला किती उशीर झाला तरी इथल्या क्रीडा रसिक सामन्याचा शेवटचा क्षण अनुभवल्याशिवाय जाणार नाही. ही कबड्डीचं कसलं प्रेम आहे आणि ही कबड्डीची ताकद आहे. ऐकायला मिळतात. संपूर्ण क्रीडा रसिक डोळ्यात तेल घालून इथे या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत आणि यावेळेला मात्र ज्या संघाला आपण पहिल्या हाफमध्ये बॅक फूटवरती बघितलं होतं तोच संघ यावेळेला आपल्याला फ्रंट फूटवरती जाताना दिसतोय. 18-25 चालू सामन्याचं गुणफलक पाहायला मिळतोय. अगदीच आपण सामन्याच्या पूर्वार्धाचा विचार करतोय. नक्कीच 1-14 गुणफलक पाहायला मिळालं होतं. तब्बल 13 गुणांची आघाडी होते अमर टावसरे संघाकडे. आता मात्र काहीसे चित्र पलटलं. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असताना पंचांचा इशारा. निर्णायक 5 मिनिटे.
यापुढे होणारा सामना असेल चालू सामन्यामधील विजयी संघ विरुद्ध कालच्या सत्रामध्ये ज्या संघाने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला अर्थातच श्री सीमामाता सालदुरे आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. अंतिम सामना सर्व क्रीडा रसिकांना इथे अनुभवायचा आहे. समोरच्या संघाकडे अर्थातच गजानन संघर्ष संघाकडे पुन्हा शिट्टी वाजते. सामन्याला सुरुवात होते. अफाक आयनरकर दापोलीचा बाहुबली पॉइंट फ्रॉम रूट 777 नंबरची असे प्रदान केलेला खेळाडू एकदम मजबूत वाद्याचा खेळाडू यावेळेला चढायचा मार्ग आपल्याला पाहायला मिळतो. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. पोलवर चढाई केली जाते. दोन्ही कोपऱ्यांमध्ये यशस्वीरित्या खेळ सजवण्याचा प्रयत्न केला जातो तो अफाकच्या माध्यमातून. आपण कॉर्नरचा विचार करतोय. बबलू आपल्याला राईट कॉर्नरला दिसतोय. लेफ्ट कॉर्नरला पण जिमीला बघितलं. अफाक आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला प्रथमकरासाठी सज्ज होतोय. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा येतोय. अत्यंत शांत आणि संयमी खेळचा पवित्र आजमावला जातोय. नक्की शिरसागर सर आपण ज्यावेळेला विचार करतोय फर्स्ट हाफचा ज्यावेळेला आपण गुणफलक बघितलं होतं 1-14 मला वाटतं त्यावेळेला थोडासा कुठेतरी संयम अर्थातच पेशन्स ठेवणं गरजेचं होतं अमर भारत टावसरे संघाला. जर आपल्याकडे तब्बल 13 गुणांची लीड आहे ना तर आपण शांत आणि संयमी खेळणं फार गरजेचं असतं. जे कुठेतरी जमलं नाही अमर भारत टावसरे संघाला आणि त्याचा मोठा फटका हा यावेळेला कदाचित बघावा लागतोय. पुन्हा एकदा गौरी सणस या खेळाडूला आपण बघतोय विसरण्याचा प्रयत्न केला गेला पण डॅश केलं गेलं. अर्थातच बॅकलाईनच्या बाहेर पुन्हा एकदा गौरीला बसावं लागेल. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. बाजार वाचतोय. तिसऱ्या चढाईची इशारा तर सिद्धेश कौरत अर्थातच जिमीला आपण बघतोय. दिशा यशस्वीरित्या पार केली जाते. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. बोनस गुण देखील यावेळेला मिळवला जाऊ शकतो. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं असल्याचा पंचांचा इशारा येतोय. सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न यावेळेला फसतोय आणि अर्थातच जिमी पुन्हा एकदा यशस्वी गुणाची कमाई करतोय. आपल्याला 26 पॉईंट घेतलं आणि यांना 4 पॉईंट दिले. दुसऱ्या सत्रातील दुसरी त्रुटी समयाची संधी मागून घेतली गेली आहे ती गजानन संघर्ष पेशी संघाच्या माध्यमातून. अफाक आयनरकर नक्कीच या सामन्यामध्ये शेवटच्या चढाईमध्ये देखील कुठे निर्णय बदलू शकतो. नक्कीच आपण म्हणतो की कधीतरी आपल्याला नशिबाची साथ मिळणं फार गरजेचं असतं पण जर आपले प्रयत्न तितकेच मजबूत असतील ना तर नशिबावरती अवलंबून राहण्याची वेळ येत नाही. त्याला पॉइंटच देत नाही. अक्सर कहा जाता है कि तकदीर के खेल से निराश नहीं होते जिंदगी में से कभी उदास नहीं होते. तकदीर के खेल से निराश नहीं होते जिंदगी में से कभी उदास नहीं होते. हाथों की लकीरों पे क्यों भरोसा करते हो अरे तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. काय सुंदर लाईन आहे. ज्यांचे हात नसतात त्यांचं सुद्धा नशीब असतंच आणि आपण नशिबावरती धडधकड असताना का अवलंबून राहायचं. कबड्डीच्या क्रीडांगणावरती सामना संपायला शेवटची 2 मिनिटं असल्याचा पंचा इशारा करताय. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये निर्णायक लढत आपल्याला अनुभवायला मिळते. बचत टिक सर नक्कीच सर्वांना ऐकायला येते. आविष्कार मागे फिरतो. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा अफाक आयनरकर चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 18-27. बात करून बबलूला बात करण्याचा प्रयत्न होता. अफाकला अजूनपर्यंत यश मिळालेलं नाहीये. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. सामना संपन्न शेवटचा 1 मिनिट असल्याचा पंचांचा इशारा आहे. ह्याला काय दिलं सामन्याचं गुणफलक आहे 21-28. नक्कीच यावेळेला आविष्कारचा प्रयत्न असेल की जर सामना संपायला शेवटचा 1 मिनिट पंचांचा इशारा येतोय तर या चढाईमध्ये फक्त आविष्कारला 30 सेकंदांचा परिपूर्णपणे वापर करायचा आहे. एवढंच आविष्कारच्या डोक्यामध्ये सध्या विचार चालू असते आणि त्याच बाजूला जर आपण अमर भारत टावसरे संघाचा विचार करतो तर एक महत्वाची मल्टी पॉईंट्स रेट कदाचित जर बघायला मिळाली ज्याप्रमाणे आपण 9 खेळाडूंची चढाई बघितली होती. गौरी सणस एक महत्वाची चढाई
अत्यंत शांत आणि संयमी खेळीचा पवित्रा यावेळेला गौरीच्या माध्यमातून आजमावला जातो. यापुढे होणारा सामना असेल चालू सामन्यामधील विजयी संघ विरुद्ध श्री शिवमाता सालगुरे संघ. वेळेचा परिपूर्णपणे वापर करून गौरीज आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय आणि या सामन्यामध्ये नक्कीच अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय तो गजानन संघर्ष केशीचा संघ. आणि अमरभट टावसरे संघाला मात्र इथेच आपला प्रवास थांबवून पुढच्या टुर्नामेंटसाठी सज्ज व्हायचे विजयी संघाचे पारितोषिक